सायली आणि विठ्ठलराव ही कथा आपण आज बघणार आहोत. विठ्ठलराव वयस्कर आणि एकाकी त्यांच्या जुन्या वाड्याच्या पडवीत बसून चहा पित होते. शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं होतं. त्यांची पत्नी रमा काही वर्षांपूर्वी वारली आणि त्यानंतर घर अगदी सुनसान झालं होतं. एक दिवस त्यांच्या वाड्यासमोर एक गाडी थांबली. त्यातून एक तरुण मुलगी उतरली. तिचं नाव सायली. शहरातून आलेली, एका प्रोजेक्टसाठी गावाला भेट द्यायला आली होती. सायलीला गावात राहायला जागा हवी होती आणि योगायोगाने तिची नजर विठ्ठलरावांच्या वाड्यावर पडली. आजोबा, इथे राहायला मिळेल का? सायलीने त्यांना विचारलं. विठ्ठलरावांनी तिच्याकडे पाहिलं. तिची बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांना आवडला. त्यांनी होकार दिला. सायली त्यांच्या वाड्याच्या एका खोलीत राहायला आली. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त भाड्याचे बोलणे व्हायचे, पण हळूहळू मैत्री झाली. सायली विठ्ठलरावांना त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी विचारायची, रमाबद्दल बोलायची. विठ्ठलराव सायलीला त्यांच्या शेतीत मदत करायला शिकवायचे. सायलीच्या येण्याने विठ्ठलरावांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरले. त्यांना एक नवीन पर्पज मिळाला. सायलीलाही विठ्ठलरावांच्या सहवासात खूप आनंद मिळत असे. शहरातील धावपळ, कामाचा ताण ती विसरून गेली. विठ्ठलरावांकडून तिला जीवनाचा खरा अर्थ कळला. एके दिवशी सायलीने विठ्ठलरावांना विचारले, आजोबा, तुम्ही लग्न का करत नाही? विठ्ठलराव हसले आणि म्हणाले, माझ्यासाठी रमा एकच होती. तिच्यानंतर माझ्या आयुष्यात कुणी येऊ शकत नाही. सायलीला त्यांची विचारसरणी खूप आवडली, पण तिला हेही माहीत होतं की विठ्ठलराव एकटे आहेत आणि त्यांना कुणाची तरी सोबत हवी आहे. काही दिवसांनी सायलीचा प्रोजेक्ट संपला आणि तिला शहरात परत जायचं होतं. विठ्ठलरावांना खूप वाईट वाटलं. त्यांना पुन्हा एकदा एकाकी वाटू लागलं. सायलीने जाताना विठ्ठलरावांना एक पत्र दिलं. त्या पत्रात तिने लिहिलं होतं, आजोबा, मला माहीत आहे की मी तुमच्या रमाची जागा घेऊ शकत नाही, पण मला तुमच्या आयुष्यात एक मैत्रीण म्हणून राहायला आवडेल. तुम्ही मला स्वीकाराल? विठ्ठलरावांनी पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना सायलीच्या भावनांचा आदर होता. त्यांनी सायलीला फोन केला आणि म्हणाले, तू परत ये सायली, मी तुझी वाट पाहतोय. सायली परत आली आणि विठ्ठलरावांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. ते दोघे नवरा बायको म्हणून नाही, तर चांगले मित्र म्हणून राहिले. दोघांनी एकमेकांना आधार दिला आणि आनंदात जीवन जगले. या कथेमध्ये प्रेम, मैत्री आणि वयाची अट नसलेल्या नात्याची भावना आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.